आज सायलीच्या मनात उठली एक वादळाची लाट। तिच्या डोळ्यांमध्ये आशा होती पण ओठांवर प्रार्थना। तर दामिनीने माध्यमांसमोर उभा केला एक नवा स्फोट। अर्जुन निर्दोष नाही, तो स्वतःच्या सासऱ्यांसाठी सत्य झाकतोय। प्रेस समोर फाटली अर्जुनची प्रतिमा आणि साक्षीच्या नकली अश्रूंनी मिळवलं सहानुभूतींचं ढोंगी साम्राज्य। तिचं खरं कोणाला दिसतंय का? खोटं इतकं मोठं सांगितलं गेलं की आता सत्य दिसणार तरी कधी? ही सगळी गोष्ट शेवटपर्यंत पहा, कारण अजून खऱ्या युद्धाची सुरुवात बाकी आहे। सायलीच्या मनात देवासमोर एकच प्रार्थना होती, माझ्या अर्जुनचा विश्वास जिंकू दे आणि त्यांचं सत्य सगळ्यांसमोर येऊ दे। अर्जुनवर लागले आरोप मानसिक संतुलन बिघडल्याचे। एका वकिलाला मारहाण केल्याचा प्रसंग पुढे आणला गेला। प्रेस समोर प्रश्नांचं भडीमार, तुम्ही सासऱ्यांना वाचवताय का? अर्जुन खरंच गुन्हेगार आहे का की कुणीतरी त्याला वश करतोय? दामिनीने रिपोर्टर्स विकत घेतले, मंदिरातही पाठवले पत्रकार, जिथे अर्जुन फक्त शांती शोधत होता। तुमचं खरं प्रेम सत्यावर आहे की नात्यावर? पण जेव्हा सायली समोर आली, तिने ठामपणे सांगितलं, सत्यासाठी लढणाऱ्यांना हाराची भीती नसते। सायलीचा विश्वास वाचेल का की तिचाही कोलमडलेला आवाज हरवेल माध्यमांत? ती थेट म्हणाली, साक्षी तिचा गुन्हा दुसऱ्यावर ढकलते, पण उद्या अर्जुन समोर ठेवणार आहे प्रूफ्स, जे दाखवतील की वकील जोशी खरं तर कायद्याचं काळंपान आहे। दामिनीमुळे साक्षी निर्दोष ठरणार की अचानक अर्जुनच्या हाती लागणार एक पुरावा? पहा पुढचा भाग, ठरला तर मग आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला।